जुन्नर नगरपरिषद निवडणूक 2025चा अंतिम निकाल हाती आला असून शिवसेनेच्या सुजाता मधुकर काजळे सर्वाधिक मतांनी नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत। एकूण 20 जागांपैकी सर्वाधिक जागा सुद्धा शिवसेनेने निवडून आणल्या आहेत। एक नजर पक्षीय बलाबल आकडेवारीवर टाकूयात। शिवसेना शिंदे गट 8 जागा, भाजप 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 6 जागा, ठाकरेंची शिवसेना 1 जागा, काँग्रेस 1 जागा, अपक्ष 2 जागा। निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष सुजाता काजळे आणि त्यांचे पती मधुकर काजळे यांची प्रतिक्रिया काय आहे ते पाहूयात। यासोबतच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे नेमके काय म्हणाल ते सुद्धा पाहूयात। हम तुम्हारे साथ हैं, काजळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय, जय श्री राम, जय श्री राम। जागा क्रमांक 5 आरक्षण नामाप्र महिला जय भवानी, जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, सियावर प्रभु रामचंद्र की जय। सोनू समीर भाई बोलो। निघाल्यात आता 383 सौ काजळे सुजाता मधुकर या 382 मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत। 382 मतांनी विजयी होत असताना हा सगळा जो विजय आहे तर जुन्नर शहरातील सर्व मतदारांचा विजय आहे। मतदारांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जुन्नर शहराचं काम व्हावं त्याच्याकरता त्यांनी हा दिलेला कौल आहे आणि हा जो कौल मिळालेला आहे आम्हाला त्याचं आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सार्थक करणार आहोत। जुन्नर नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अशी टीका होत होती, आपली भूमिका काय असेल? आता भ्रष्टाचार झालेला आहेच आहे, त्याच्याकरता चौकशी समित्यासुद्धा लावलेल्या आहेत। त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्यांदी जे काम आमचं जे पहिलं विजन आहे स्वच्छ कारभार त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सर्व नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्यांच्या सोबतीनं एकत्रित येऊन विचार विनिमय करून त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करणार आहोत। जो भ्रष्टाचार झाला असेल त्याची वसुली करता येते की नाही याकडे सुद्धा आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। शिवसेनेच्या नगरसेवक पदाच्या किती जागा विजय झाल्या?
शिवसेनेच्या एकूण जागा 8+1 असे 9 जागा या ठिकाणी एक म्हणजे अपक्ष अपक्ष आहे. त्यांचा पाठिंबा तुम्हाला हो, मिळेल. मिळेल 100%. काय जुन्नरकर जनतेला काय सांगा? जुन्नरकर जनतेचं जेवढं अभिनंदन करता येईल तेवढं थोडंच आहे. या ठिकाणी निवडणूक लढत असताना जुन्नर शहरातील सर्वांनीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. हे सहकार्य करत असताना यामध्ये सर्व मीडिया असेल त्या मीडियाने सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आमची जी सत्य बाजू होती ती या ठिकाणी मांडलेली आहे. त्याचाही आम्हाला या ठिकाणी मीडियाचा फायदा या ठिकाणी झालेलाच आहे. त्यानंतर प्रशासनातले सुद्धा सर्व पदाधिकारी जे आहेत, मग पोलीस स्टेशन असेल, प्रशासकीय अधिकारी असेल, यांनीसुद्धा चांगल्या माणसाच्या मागं उभं राहून चांगलं काम व्हावं याच्याकरता खूप मोठं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनाही जेवढे धन्यवाद देता येतील तेवढं या ठिकाणी थोडेच आहे. जुन्नर शहराचा विकास करत असताना या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचे व्हिजन आम्ही बरोबर घेऊन जाणार आहोत आणि त्या व्हिजनचा निश्चितच जुन्नर शहराला भविष्याच्या दृष्टीने फायदा होईल हा आमचा या ठिकाणी ध्यास राहणार आहे. शिवजन्मभूमी असून सुद्धा विकास कामं यापूर्वी काही झालेली नाहीत आणि आता तुमचा प्रायोरिटी कशावर देण्याचा? आता प्रायोरिटी जी आहे ती सगळ्यात महत्त्वाचं बजेट या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेचं जे बजेट असतं ते 28 फेब्रुवारीच्या आत त्या ठिकाणी मांडावं लागतं. हा कायदा आहे. आता गेल्या पहिलं बजेटवर अभ्यास करणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय राहणार आहे. सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन बजेटची काय परिस्थिती आहे. आता आमच्या माहितीनुसार जुन्नर नगरपालिकेत पैशाचा खडखडाट हा 100% आहे. त्या ठिकाणी निधी कोणताही उपलब्ध नाही आहे. त्यामुळं निधी कसा आणायचा आणि कामकाज कशा पद्धतीनं करायचं हे सर्व नगरसेवकांचा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेमध्ये काम करत असताना आपले शिवनेरीचे शिलेदार माननीय आमदार शरददादा सोनवणे, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं खऱ्या अर्थानं मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे आणि 100% या ठिकाणी करतील. आणि जुन्नर शहराचा विकास हा करण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वजण आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे आम्हाला सगळ्यात मोठं जे सहकार्य लाभलेलं आहे आमदार शरददादा सोनवणेंचं, त्याचबरोबर माननीय महेशदादा लांडगे साहेब यांनीसुद्धा जेवढं काही शक्य आहे तेवढं सहकार्य आम्हाला ही निवडणूक विजयी करण्याकरता या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचासुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही अभिनंदन करणं गरजेचं. स्वतंत्र पॅनल उभं केलं होतं आणि सहकार्य केलं म्हणजे काय आतून मदत केली? नाही, तसं नाही आहे. विचाराची धारा जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची असते. आम्ही गेली 45 वर्ष एकाच विचारात राहिलो, एकाच विचाराने चाललो आणि एकाच विचाराने पुढेही चालणार आहोत. जी 45 वर्ष काम आम्ही केलेलं आहे त्या कामामध्ये सर्वांचा सहभाग या ठिकाणी मोठा आहे. कारण हा विजय काय माझ्या एकट्याचा नाही आहे, हा सर्व मतदारांचा विजय आहे. त्यामध्ये शिवसेना सर्व पदाधिकारी, मग तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, ह्या सर्वांचा आणि सर्व गटप्रमुख, सर्व पदाधिकारी यांचा मोठा सहभाग आहेच. परंतु ज्या विचाराची धारा आम्ही सातत्यानं बरोबर घेऊन गेलो त्या विचाराच्या धारेमध्ये सुद्धा महेशदादा लांडगे यांचाही हा विचार होता. मुळातच महेशदादा लांडगे यांनी सांगितलं होतं की मप्पा काजळेंच्या मंडळी ज्यावेळेला उभे राहतील त्यावेळेला त्यांच्यासमोर दुसरा उमेदवार आपल्या बाबतीत देऊ नये भाजपकडून. हे त्यांच्याकडून 100% नाही 1000% त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. त्यांना सांगितलं होतं ठीक आहे, काय झालं असेल, मोठी बहिणी काय वागले असतील, त्यांनी त्यांच्या पद्धतीने उमेदवार दिला, त्यांनी पाहिले काय नेमकी परिस्थिती होती ती. आणि हा विजय सगळ्यांचा आहे. कारण निधी आणत असताना आपल्याला सर्वांची गरज लागणार आहे. नगरपालिका चालवायची म्हणजे सर्व पक्षीयरित्यासुद्धा या ठिकाणी जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांनाही बरोबर घेऊन चालणं गरजेचंच आहे. तरच तो निधी त्यांच्या माध्यमातून काही येईल, काही शिवसेनेच्या माध्यमातून येईल, काही राष्ट्रवादीच्या माध्यमातून येईल, काही भाजपच्या माध्यमातून येईल. ह्या सर्वांच्या सहकार्याने नगरपालिका या ठिकाणी उत्तमरित्या आपण चालू शकतो. म्हणूनसाठी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, यांचा विचार, आमचा विचार हा सुद्धा या ठिकाणी एकच आहे. हे तुमच्या अर्धांगिनी आहेत. सुजाता काजळे नगराध्यक्ष झालेले आहेत, एक महिला नगराध्यक्ष झालेले आहेत.
तुम्ही त्यांचे पतिराज आहे, एक पती म्हणून शुभेच्छा काय आणि पतींची नगरपालिकेमध्ये काय लुडबुड राहील का? आमचे स्वतःची कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी लुडबुड 100% राहणार नाही. परंतु जो माझा अभ्यास झालेला आहे मागील 10 वर्षाचा नगरसेवक पदाचा असेल, गटनेता पदाचा असेल किंवा इतर सभापती पदंसुद्धा मी या ठिकाणी नगरपालिकेची प्रत्येक विभागाची घेतलेली आहे. त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव घेत असताना त्याच्या टिप्पण्या मिनिट्स लिहित असताना माझ्या अर्धांगिनीसुद्धा मला या ठिकाणी त्यावेळेस सहकार्य केलेलं आहे. त्यांनाही त्यातला अनुभव 100% आहे. ते निश्चितच माझ्या अनुभवाचा आणि त्यांना आलेल्या अनुभवाचा फायदा 100% घेऊन नगरपालिकेचं काम चांगल्या पद्धतीने करणारच आहेत. त्याहीपेक्षा त्यांनी गेली 37 वर्ष आता आमच्या लग्नाला झालेली आहे. या 37 वर्षामध्ये खूप मोठं सहकार्य त्यांनी प्रपंचामध्ये सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. आमचे मुलं लहान असताना 6-6 महिन्याचे असतानासुद्धा आम्हाला त्यांनी अयोध्येला म्हणजे 1992 साली जी कार सेवा झाली त्या कार सेवेला जाण्यासाठी पूर्णपणे परवानगी दिली होती. पहिला देव देश धर्म याच्याकरता तुम्ही काम करावं. प्रपंच मी पाहायला सक्षम आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रपंच या ठिकाणी केल्यामुळं आज त्याही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जुन्नर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदावर विराजमान झालेले आहेत. सुजाता काजळे नगराध्यक्ष झाल्या, मात्र मधुकर काजळे पराभूत झाले, काय सांगाल? नाही, मधुकर काजळे कधीच पराभूत झालेले नाही आजपर्यंत. नाही 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 तो आम्ही त्या ठिकाणी राजकारणाच्या काही स्ट्रॅटजी असतात त्या करावं लागतात. तिथले उमेदवार जर मोकळे ठेवले असते तर त्यांनी निश्चितच या ठिकाणी वरच्या सीटाकरता त्रास दिला असता याची पूर्ण जाणीव आम्हाला होती. म्हणून राष्ट्रवादीचाही उमेदवार त्या ठिकाणी आम्ही अडकून ठेवला आणि भाजपचाही उमेदवार अडकून ठेवला. त्या दोघांनाही आमच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा आहेत. त्यांनीही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य करा. भागात तुम्ही उभे होता तिथं तुम्हाला मतदान किती झालं? ते मी घेतलेलंच आकडं नाही, कारण आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढायची नाही असंच ठरवलेलं होतं. फक्त त्यांना त्या ठिकाणी अडकून ठेवणं हे राजकारणाचा एक तो पर्याय असतो. तो पर्याय अवलंबल्याशिवाय त्या ठिकाणी तो आमच्याकडे गत्यंतर नव्हतं. कारण इथून मागच्या मी बऱ्याच निवडणुका आमदारकींच्या पण पाहिल्या, खासदारकीच्या पण पाहिलेल्या आहेत. स्वतःच्या निवडणुका मी 4 आणि ही 5वी निवडणूक आहे घरातली. त्याच्यामुळं अभ्यास सगळ्या पद्धतीचा असला ना आणि कोणाची मेंटॅलिटी काय आहे त्या उमेदवाराची आणि त्याची ताकद किती आहे ही आम्हाला पूर्णपणे अभ्यासली होती. म्हणूनच आणि आम्ही त्या ठिकाणी फॉर्म फक्त भरून ठेवला होता. त्या ठिकाणी जर प्रत्यक्ष काम केलं असतं आम्ही तर 100% 1000 मतांनी तिथंसुद्धा मी निवडून आलो असतो. हे 100% खरं आहे. त्या आशाताईंनी थेट तुमच्यावर टीका केल्या होत्या, आता काय? आशाताईंनी जी टीका केली त्याला कोणताही, तुम्हाला तर माहिती आहे, कोणताही बोर्ड नाही. त्यांनी स्वतःहून तो फॉर्म पहिला भरलेला होता. आता त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांनी प्रत्येक वेळाला त्यांना माहिती होतं की मप्पा हा यशस्वी माणूस आहे, तो कार्यात मजबूत आहे, त्याला सगळ्याचा अभ्यास आहे. त्यामुळं राजकीय जे नेते काही असतात त्यांना असं वाटतं की जड माणूस आपल्याला नको, त्यांच्या ताटाखालचं मांजर असलेली माणसं आवश्यक असतात. नाही तर यामागच मी केव्हाच नगराध्यक्ष होऊन गेलेलो असतो. हे सगळं तुम्ही मीडियाने सुद्धा त्यावेळेला पाहिलेलं आहे. त्यांनी जी टीका केली त्याच्यातलं मी पहिलं तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला पहिले 9 नगरसेवक निवडून आलो त्यावेळेला नगराध्यक्षपदाचा वाटा पहिला माझाच होता. परंतु त्यांनी स्वतःनी संजय परदेशी यांच्या घरामध्ये, नाव घेऊन सांगतोय मी, त्यांच्या घरातले देव हातात घेऊन सांगितलं की 1.25 वर्षांनी मप्पा तुम्हाला आम्ही नगराध्यक्ष करणार आहोत. त्यांनी केलेलं नाही, हे आपण डोंगऱ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. एकत्रच काम करायचंय. तुमचंही सहकार्य लागणार आहे ना. उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? उपनगराध्यक्षपदाची जी माळ आहे ती अनुभवी व्यक्तिमत्व कोणी असेल, आमदार शरददादा सोनवणे ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने तो निर्णय त्या ठिकाणी आम्हाला घ्यावा लागणार आहे. आशाताई बुचके यांना एकीकडे तुम्ही बहीण म्हणता आणि दुसरीकडे टीका पण करता. मी पहिल्यापासून त्यांनी आम्हाला राखी बांधलेली होती. त्यांनी करू दे टीका केली तर, पण आम्ही करणं ते योग्य नाही. मोठे आहेत ना आणि त्यांना अनुभव जादा आहे सगळ्याचा. जुन्नर नगर परिषदेच्या या निवडणुकीचा
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर काय परिणाम होईल? यावेळेला जुन्नर नगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गट यांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि माझा अनुभव असा आहे गेल्या अनेक वर्षाचा, जुन्नर शहरामध्ये जे घडतं तेच इतर ठिकाणी घडतं. पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही सर्व उमेदवारच नव्हे तर कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदेकरता पूर्णपणे शिवसेना धनुष्यबाण याच्याकरता प्रयत्नशील राहणार आहोत. जुन्नर शहरामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकत्र राहतात, त्यांचा एकोपा कायम राहावा यासाठी आपले प्रयत्न काय राहतील? हिंदू मुस्लिम हा भाग सगळा वेगळा आहे. हिंदू मुस्लिम हे आजपर्यंत एकत्र राहत आलेलेच आहेत, इथून मागे ते राहिलेले आहेत, इथून पुढे ते एकत्रच राहणार आहे. राजकीय पोळ्या भाजण्याकरता काही व्यक्ती किंवा काही पुढारी हे ते गणितं आखत असतात, परंतु सर्व मुस्लिम हे आता मुस्लिम बांधवांकडून सुद्धा मला काही मतदान झालेलंच आहे, त्याच्यातही मतदान मिळालं आहे ना मला, का नाही मिळालं असं नाही. त्यामुळं मुस्लिम समाजामध्ये सुद्धा त्यांना कळतं की चांगला माणूस कोण आहे, काम करणारा माणूस कोण आहे, कशा पद्धतीने काम करणार आहे, स्वच्छ कारभार कोण करू शकतं, हे मुस्लिम समाजातून सुद्धा विशेष करून प्रभाग क्रमांक 3 असेल, 9 असेल, 8 असेल, 10मधून सुद्धा मला या ठिकाणी मतदान झालेलं आहे. आणि ते जे मतदान झालेलं आहे त्या मतदानाद्वारेच आम्ही असं समजतो की या ठिकाणी हिंदू मुस्लिम कोणताही या ठिकाणी वाद नाही आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन जुन्नर शहराबरोबर, पुणे जिल्ह्याबरोबर, महाराष्ट्राबरोबर भारताची आणि या मातेची सेवा करावी. दुसऱ्यांदा शिवसेनेचा भगवा जुन्नर नगर परिषदेवर फडकलेला आहे. मागच्या वेळेला तुम्ही श्याम पांडेंना नगराध्यक्ष पक्षाने उभं केलेलं होतं, तर श्याम पांडेंना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊन त्यांच्या पत्नी नगरसेवक झाल्यात. काय हे कशाचं लक्षण? नाही, या ठिकाणी जे लक्षण आहे की त्यांनी आता ज्या पद्धतीने निवडणूक लढलेली आहे ती कशा बेसवर लढलेली आहे त्याचा आपल्याला पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल की त्या ठिकाणी मग भाजपचा उमेदवार जो महिला होत्या आमच्या भगिनी त्या का मागं पडलेल्या आहेत याचासुद्धा विचार करावा आहे. आपण म्हणत होतो खेळेमेळीत होऊ द्या, मैत्रीपूर्ण होऊ द्या, असा जो प्रकार ज्या ज्या ठिकाणी झालेला आहे तिथला आपल्याला पूर्ण बारकावा पाहिल्याशिवाय या ठिकाणी बोलणं उचित ठरणार नाही. खालीलप्रमाणे मयूर शिवाजी महाबळे 1427, रोकडे अभिजित शांताराम 623, वरीलपैकी एकही नाही यांना त्या जागेसाठी 1427. मला शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने नगरपालिकेत स्वच्छ कारभार करायचा आहे. मॅडम, आता तुम्ही महिला नगराध्यक्ष, प्रथमतः जुन्नरच्या मतदार नागरिकांनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दावून मला निवडून दिलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. काय विजयाचं श्रेय कोणाला? जुन्नरच्या जनताला सगळ्यांना आहे. पुन्हा परतचे कार्यकर्ते आमचे मिस्टर मधुकर काजळे यांचे सर्वांचे सहकार. तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे हो, त्यांचं पण आहे. एकनाथ शिंदेजी यांनी पण माझ्यावर जे विश्वास दाखवला त्याबद्दल पण मी धन्यवाद मानते. महिला आमदार शरददादा सोनवणे यांचे आभार मानते मी. महिला नगराध्यक्ष म्हणून तुम्ही खुर्चीवर विराजमान होणार आहे. पतिराजांची मदत किती मिळेल? आता त्यांचं शेवटी मार्गदर्शन हे राहणारच आहे. जुन्नरकर जनतेला काय आश्वस्त कराल? जे आम्ही विजन घेऊन चाललेलो आहे ते मी पूर्ण करेल. जुन्नरच्या जनतेचा प्रश्न सगळे सोडवायचं काम करेल. महिला नगराध्यक्ष आहात, कुठली कामं प्रायोरिटीने तुम्ही जुन्नरसाठी लक्ष देणार आहात? जुन्नरच्या जनतेचे जेवढे प्रश्न आहेत ते मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि जेवढी विकासाची कामं आहेत ती पण मी पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करेल. हा विजय जेवढा सांभाळा वर्षानुवर्षे अनेक वर्ष या विजय भगवा फडकेल सर्वसामान्यांकडून विजय होईल. आता ही लढत शक्य राहिलेली नाही. आंबेगावमध्ये एखाद्याच्या विरुद्ध सर्वसामान्य माणसाचा विश्वास आहे. हा श्वास आणि रक्ताचा थेंब असं साध्या माणसाचा
नगराध्यक्ष पदावर बसलं पाहिजे आणि हा संघर्ष मोठा होता. तो संघर्ष आम्ही जाणला, सगळी आम्हाला मदत केली. काही डावपेच झाले